विविध भारती पुणे ठळक बातम्या. मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणासाठी पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पानिपत इथं दिली. पानिपत युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं पानिपत इथल्या कालाआम परिसरात मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील अनुग्रह फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 110 पेक्षा जास्त दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. यावेळी मुलांना मोफत औषधं, जीवनोपयोगी वस्तू आणि पालकांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिकेचं वाटप करण्यात आलं. तसंच आधार कार्ड, निरामय विमा योजना, महापालिकेकडून मिळणारं पेन्शन, कायदेशीर पालकत्व यासंबंधीचे अर्जही यावेळी भरून घेण्यात आले. आदर्श सरपंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाटोदा गावच्या भास्करराव पेरे पाटील यांना नुकताच प्राचार्य डॉ पी.बी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मयोगी पुरस्कार देण्यात आला. गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी, गावातील मोकळ्या जागेवर फळांची झाडं लावणं, स्वच्छता, मुलांना चांगलं शिक्षण आणि वयस्कर लोकांना जीव लावणं या जर गोष्टी केल्या तर महाराष्ट्रातील गावं सुंदर होतील, माणसं दीर्घायुषी होतील असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान संस्था आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या चिंचवड शाखेच्या वतीनं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्तानं यशस्वी संस्थेच्या चिंचवड येथील सभागृहात काल राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अरुणाताई मराठे यांनी आपल्या व्याख्यानातून स्वामी विवेकानंदांचा प्रेरणादायी चरित्रपट उलगडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांचं काल उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. कोठे कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58